की राजकारण खूप वांगाळे त्यातला हा पहिला मुद्दा आहे. कधीतरी महिलांच्या हातामध्ये तुम्ही देश द्या ना, काही ना काही रिझल्ट 100% येणार आहे. इतके दिवस तुम्ही पुरुषांच्या हातात दिली स्वतः बघितलं ना. दोन महिलांनी बोलणं आणि एका मोठ्या महिलेच्या नंबरनी बोलणं ह्यानी खूप फरक पडेल. मागून ते वेगळंच काही करते. त्यांना नाही का महिलांशी काही घेणं देणं नसते, फक्त पॉलिटिक्स करतात. मणिपूर जळतंय कालपासून, तिकडे तुम्ही ध्यान द्या. बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आमदार खासदारांचे संबंध होते, काय होते स्त्रियांबद्दल. त्यामुळे हे सगळं राजकीयच वाटतंय मला तरी. कारण ते जे आता प्रकरण झालंय ना, खरात प्रकरण ते लेडीमुळे झालं. महिला आरक्षण कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणण्यात आलेलं 131वं घटना दुरुस्ती विधेयक हे 17 एप्रिलला संसदेमध्ये नामंजूर झालं. खरं तर या घटनेनंतर असं बोललं जात आहे की मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का आहे. कारण गेल्या 12 वर्षाचा कार्यकाळ जर आपण पाहिला मोदींचा, तर त्यामध्ये एकही असं विधेयक नाहीये जे मंजूर झालं नाहीये. पण आत्ताचं हे विधेयक मात्र नामंजूर झालंय. पण या सगळ्या संदर्भात नागरिकांना काय वाटतं, महिलांना काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की खरंच महिला आरक्षण देण्यात यावं का, आणि आलं तर महिला नेतृत्व कशा पद्धतीनं सक्षम असेल किंवा कशा पद्धतीने नेतृत्व करेल, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. दादा, तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने आता महिला आरक्षण विधेयक जे होतं, घटना दुरुस्ती होतं महिला आरक्षण कायद्याची, ते विधेयक 131वं होतं, ते म्हणजे नामंजूर झालेलं आहे संसदेत. पण या सगळ्यामध्ये तुम्हाला असं वाटतं हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महिलांना आरक्षण असावं की नसावं? तुम्हाला एक सांगतो की अजितदादा पवारांचं निधन झालं ज्यावेळेला त्यांना एक बाईट दिली होती की राजकारण खूप वांगाळे, त्यातला हा पहिला मुद्दा आहे. की आज आपण बघतो भारतामध्ये अहिल्यादेवी होळकर येतं, पुण्यदेवी अहिल्यादेवी होळकर, पुन्हा जिजामाता येतं. यांना आजपर्यंत बघितलं आपण की राज्य कसं चालवलं किंवा कुठला देश कसा चालवला. यांच्याकडे एक हाती एक वेळेला म्हणजे महिलांच्याकडं सत्ता दिली पाहिजे खरं यांना. यांच्या बाजूने आता मतदान करावं होतं. पण भाजपचा असा का भोंगळ कारभार आहे आत्ताचा सध्याचा, की त्यांना हे फक्त पुढचे जे इलेक्शन येतं तर हा मुद्दा आता त्यांना उचलून धरला होता. पण तो मोदींच्या काळात हा मोठा धक्का तो म्हणतो तुम्ही, तो बरोबर आहे. पण हे पूर्ण आता राजकारण केलेलं आहे त्यांना आत्ता. आणि हा देश एक ना एक दिवस आता इतके दिवस पुरुषांनाच देश सांभाळलेला आहे. कधीतरी महिलांच्या हातामध्ये तुम्ही देश द्या ना, काही ना काही रिझल्ट 100% येणार आहे. इतके दिवस तुम्ही पुरुषांच्या हातात दिली स्वतः बघितलं ना, महिलांना दिलं पाहिजे तुम्ही पुढे. होतच होतं. आणि मोदींचं हे जे स्टेप होती अगदी परफेक्ट होती, पण ती अपोजिटवाल्यांना पटली नाही. त्यांना त्यांच्या अस्तित्वाचा धोका वाटू लागला. त्यासाठी त्यांनी हे नामंजूर केलं. पण ॲक्च्युली हा आरक्षण हाच होतो, 100% पाहिजे होता. हिताचंच आहे. आणि ज्यावेळी जो देश आहे ना लेडीजला पुढे करेल, तोच देश पुढे जाऊ शकतो. कारण घरातली महिलाच घराला पुढे नेऊ शकते. आणि त्यामुळे लेडीजला पुढे नेणं तर योग्यच आहे आणि केलंच पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे 50% आरक्षणासाठी महिला लढत होत्या, पण ते काही मंजूर झालेलं नाही आहे, विच इज सॅड. कारण आपण एवढी मोठी आता कम्युनिटी आहोत महिलांची, तर सगळ्यांना इक्वल चान्स मिळाला पाहिजे. आणि स्पेशली जेव्हा महिलांच्या अगेन्स्ट इतके वेगवेगळे अन्याय होत आहेत, त्यासाठी महिलांचं रिप्रेझेंटेशन खूप गरजेचं आहे. पण नाही झालं ते मंजूर. आता मला असं वाटतं की या देशात नाही का काही लोक असं असते की ते समोरून तर म्हणतात की आम्ही फेमिनिस्ट आहोत, आम्ही सोबत आहोत, महिलांच्या सोबत आहोत. पण ते काय मागून ते वेगळंच काही करते. त्यांना नाही का महिलांशी काही घेणं देणं नसते, फक्त पॉलिटिक्स करतात. आज हे जे बिल आलं, काही म्हणते काँग्रेसनी नाही केलं, पास नाही करू दिलं, आणि काही BJPला मानतात. महिलांना आरक्षण दिलंच पाहिजे. आणि महाराष्ट्रानं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिलं आहे, ते सगळ्यात पहिलं राज्य असेल की आपण आरक्षण दिले महिलांना वगैरे वगैरे. देशपातळीवर दिलं पाहिजे, पण त्याचं तर आधीच दिलं पाहिजे तुम्ही. उलट तुम्हाला भीती असेल, BJP असेल किंवा काँग्रेस असेल, यांना भीती असेल जास्त प्रमाणात महिलांना 33% आरक्षण दिलं तर आमची सरंजामी जी व्यवस्था आहे त्याला धक्का बसू शकतो का वगैरे वगैरे. त्यामुळे ही पारित न होणं ही दोघांसाठी बरं आहे. आता काँग्रेस वेगळं राज्य करते आणि BJP करते. BJP सांगते कसं महिला विरोधी आहे, ते कालपासून त्यांचं चालू आहे सांगायचं कसं महिला विरोधी आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण तिकडंच मणिपूर जळतंय कालपासून, तिकडे तुम्ही ध्यान द्या. बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुमच्या आमदार खासदारांचे संबंध होते, काय होते स्त्रियांबद्दल. त्यामुळे हे सगळं राजकीयच वाटतंय मला तरी. असायला तर हवं आहे असायला. पण जे पहिल्यांदा जेव्हा बिल पास करायचं होतं त्यावेळेस भाजपनीच तर नकार दिला होता ना, विरोध त्यावेळेस त्यांनीच केला होता. मग आता परत का त्याचं? याच्यामध्ये बेसिकली जे भाजप आणि बाकीच्या पक्षांमधून घेतलेली जे लोक आहेत
ते सगळे त्या लोकांनी त्याच्या अगेन्स्ट हे केलेलं असणार, कारण त्यांची सीट धोक्यात आली, कारण त्यांच्या जागा कमी झाल्या, महिलांसाठी जास्त झाल्या आहेत. पण मला वाटतं की महिलांसाठीही जास्त जागा असायला पाहिजे, कारण त्यांचा अँगलमुळं खरं या इथं महिलांसाठी जे काय कायदे केले जातात त्यांना जे प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. जे काही आता बाहेरच्या त्या TCS कंपनी वगैरे सारख्यामध्ये जे काही प्रॉब्लेम झाले, तर त्याच्यामुळं महिलांना प्रोटेक्शन मिळेल, त्यांना एक कॉन्फिडन्स येईल की नाही आपण पण रिप्रेझेंट करू शकतो, आपण कॉर्पोरेटर होऊ शकतो किंवा आपण एखाद्या ग्रुपला लीड करू शकतो. तेवढ्यासाठी महिला आरक्षण सुरुवातीला असायलाच पाहिजे, त्याशिवाय त्यांना पुढं येताच येणार नाही. कारण हे बाकीच्या लोकांनी पुढं नाही येऊन दिलं तर काय उपयोग नाही ना. त्यासाठी हे बिल पास व्हायलाच पाहिजे होतं. जे राज्यात म्हणा किंवा देशात एकूणच महाराष्ट्राचा विचार करता फक्त अनेक केसेस घडतात ज्यामध्ये महिलांवर अत्याचार म्हणा किंवा एकूणच सगळं शोषण जे काही सुरू आहे, पण त्याबद्दल कुठे आवाज, महिला नेतृत्वच कुठे आवाज उचलताना दिसत नाहीत. मग एवढ्यांना जणांना आरक्षण देऊन वगैरे फायदा काय असंही म्हणणं आहे, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ही जर आपली शक्ती वाढली महिलांची, 1-2 महिलांनी बोलणं आणि एका मोठ्या महिलेच्या नंबरनी बोलणं ह्यांनी खूप फरक पडेल. 1-2 महिलांचं आपल्याला पण माहिती आहे की कमी लोकांनी जर आवाज उठवला तर तेवढा त्याचा इम्पॅक्ट होत नाही, पण हे जर जास्त महिला सिस्टीममध्ये असतील तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट वेगळा होईल. आता 2 मतप्रवाह होते आपण बघतोय, तर त्यांचं वाटतं, मला वाटतं त्यांची पुढली इलेक्शन पण आहे ती, त्या दृष्टिकोन त्यांनी हे सगळं आणलं होतं असं वाटतंय. म्हणजे माझं हे मत, माझं वैयक्तिक मत आहे, मला तर वाटतं हे सगळं राजकारण होतं, कारण की पुढले 5 इलेक्शन आहेत ती 5 राज्यांचे. आणि दुसरी गोष्ट, जे करत ते सगळे करत ते डेलिमिशन 2011च्या जनगणनेवर, तुम्ही 21ची जनगणना केली नाही, ती पुढे गेली, आता जनगणना केली तर ते 27पर्यंत जाईल, त्यानंतर तुम्ही 19 लागू करताल किंवा ते पुढे करताल लागू 33ला. आता हे काय माहीत नाही, त्यामुळे मला तर वाटतं हे सगळं यांचं प्रतिमा सवण्यासाठी चाललं होतं. म्हणजे ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम्स आहेत हे जर त्याला माहिती असतील तर त्याप्रमाणे त्याने त्याच्यावर वर्कआउट, त्याचं पण थिंकिंग पाहिजे, आणि त्याला जे गाईड करणारे किंवा रिपोर्ट तयार करून देणारे ते आहेत, तर ते सगळे असं मिक्स होऊन काहीतरी डेव्हलपमेंट रिलेटेड गोष्टी झाल्या पाहिजे. तर आत्ताच्या महिलांचं नेतृत्व 100% सक्सेसफुल होणार आहे. कारण आज मात्र आपण 10वीला किंवा 12वीचे जे विद्यार्थ्यांचं बघितलं, तर मुलींचा जो कल बघितला आपण पर्सेंटेज वाईज, तर त्या मुली आता खूप पुढे येतं. आणि आता येणाऱ्या काळामध्ये ना म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तर म्हणजे महिलांच्याकडं देशाचं थोडं नेतृत्व दिलं पाहिजे. आता खूप चांगल्या महिला आहेत आता आपल्या इंडियामध्ये, पण त्यांना ना पुढे येण्यासाठी राजकारणाचा जो मध्ये जे हे होतोय, बाउन्स बसतोय, त्याच्यामुळं महिला पुढे येत नाहीत. आणि त्याच्यामुळं आपल्या इंडियाचं दुर्दैव आहे की आपण इंडिया अजून आपली खूपच मागे आहे. एक वेळ असतं की जनतेनं सगळ्यांना ना कमी महिलांना आता नेतृत्व दिलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत असे आता सध्या तरी. लेडीज कॉन्फिडंट असायलाच पाहिजे ना. आपल्याला काय हवं आहे ते तर आपल्याला हवंच माहितीच असायला पाहिजे ना. पण करप्टेड लेडीज पण आहेत, तर त्या पुढे येऊन उपयोग नाही आहे. कारण ते जे आत्ता प्रकरण झालं आहे ना, खरात प्रकरण ते लेडीमुळेच झालं. तुम्हाला काय वाटतं, महिला आरक्षण असावं किंवा नसावं? एका शब्दात असावं तर ते का असावं? महिला असायला पाहिजे, कारण जी बाई सक्षम आहे, जी बाई खरी तिची लायकी आहे, की ज्याकडे क्वालिटीज आहेत, त्या बाहेर यायला पाहिजेत ना. त्या लोकांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे ना. त्याशिवाय त्यांच्या अँगलनं कधी कोण बोलतच नाही. प्रत्येक लीडर मी असं करेन तसं करेन म्हणते, पण महिलेला, एखाद्या बाईला एखाद्या एरियामध्ये काय एक्झॅक्टली पाहिजे हे तीच सांगू शकते. मग आता मेधा कुलकर्णी किंवा मुक्ता टिळक ज्या गेल्या, या लोकांनी या सगळ्या बायकांना आधी एकत्र केलं या गावामध्ये, तेव्हा त्यांच्या इथं सुरू झालं की महिलेला, त्यांना एक कॉन्फिडन्स आला की येस आपण आपल्या बळावर लढू शकतो. ते व्हायला हवं, मिळालं पाहिजे. होईल, नक्कीच होईल. अशा पद्धतीनं महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करणारं जे विधेयक आणलं गेलं होतं, महिला आरक्षण विधेयक, ते नामंजूर झाल्यानंतर महिलांच्या विशेषतः काय प्रतिक्रिया आहेत, लोकांना याबद्दल कितपत माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्यासोबत संवाद साधला. पण त्यातून जाणवलं की अनेकांना हे आरक्षण कशासाठी आहे किंवा किती आरक्षण आहे, त्याचा काय उपयोग होणार आहे हे जास्त माहिती नाही आहे. पण अनेकांचं असंही म्हणणं होतं की हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि पुढे जाऊन पुन्हा यासाठी प्रयत्न केले जातील. पण आपल्याला पाहावं लागेल की पुढे जाऊन महिला आरक्षणासंदर्भात काय हालचाली होतात किंवा काय पावलं उचलली जातात. धन्यवाद.